फणसाचे कटलेट्स तुम्ही कधी खाल्ले आहात का? तर हे कटलेट्स मी बनवलेत कच्च्या फणसापासून. तर कच्चा फणस कसा चिरायचा हे मी आधीच्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे. फोडी करायच्या, मागचा पुढचा भाग काढून मी कुकरच्या भांड्यामध्ये ह्या फोडी घातल्या. फोडी बुडेपर्यंत पाणी घालायचं, झाकण लावायचं, एक शिट्टी काढून घ्यायची. कुकर थंड झाला की उघडायचा. मग आतल्या फोडी ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातात. मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व फोडी घालायच्या आणि फिरवून घ्यायच्या. मग छान असं हे वाटलं जातं आणि ह्या वाटलेल्या मिश्रणापासून आपण कटलेट्स तयार करणार आहोत. तर हे मिश्रण काढून घ्यायचं भांड्यामध्ये. त्यामध्ये बटाटा घालायचा उकडलेला, ह्याने बाइंडिंग खूप छान येतं. त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ, चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, हळद, थोडा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावरती तुम्ही हातावर थोडं तेल लावून घेऊ शकता आणि मग याचे छान कटलेट्स तयार करून घ्यायचे. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे तयार करून घेऊ शकता. मी गोलगोलच कटलेट्स इथे तयार करून घेतलेले आहेत. तयार झालेले कटलेट्स मी कोट करण्यासाठी बारीक रव्याचा वापर केला. बारीक रव्यामध्ये व्यवस्थित हे कटलेट्स घुळवून घ्यायचे. गॅस पेटवायचा, गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवायचं, तेल घालायचं, पसरवून घ्यायचं आणि मग एक एक करून कटलेट्स यावरती घालून घ्यायचं. 5-5 मिनिटांसाठी लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे कटलेट्स छान दोन्ही बाजूंनी खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. किती सुंदर दिसत आहेत ना. सोनेरी रंग येईपर्यंत छान ट्राय करायचे आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या डीपसोबत तुम्ही हे खाऊ शकता. ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.